मी तसं दादाच्या पेक्षा फार वयाने कमी. माझ्या वडिलांच्या वयाप्रमाणे म्हणजे वडिलांच्या वयाच्या दरम्यानच ते आहेत. म्हणून त्यांच्याकडनं अनेक गोष्टी मला गेल्या अनेक वर्षांपासून शिकायला मिळाल्या. ज्या पद्धतीने एक वडील आपल्या मुलाला जे काही आपलं क्षेत्र असतं त्यामध्ये काय गोष्टी बघितल्या पाहिजे, काय गोष्टी कशा केल्या पाहिजे, हे अनेक वेळ दादांनी मला त्या ठिकाणी सांगितलं. सभागृहामध्ये पण आपण कसं बोलावं, कसं बसावं, काय आहे. शेवटी आपल्याकडे पूर्ण महाराष्ट्राचं लक्ष आहे, आपण कशा पद्धतीने वागलं पाहिजे, हे असे अनेक धडे त्यांनी त्या काळामध्ये मला दिले. सुरुवातीच्या काळामध्ये कामाचा फॉलोअप कसा करावा, काय कशी मांडणी कशी करावी, या सगळ्याच गोष्टी त्या काळामध्ये त्यांनी मला शिकवल्या. आणि इथपर्यंत त्यांनी म्हणजे 2019 ची असेल, 2024 ची निवडणूक असेल, मला काही अडचण असेल तर सांग. 2024ला तर चांगल्या मताने निवडून आलो मी, याचं सगळं श्रेय अजितदादांचं आहे. 2019ला निवडून आल्यापासून ते 2024 पर्यंत अनेक जे काही कामं माझ्या मतदारसंघातले होते हे सोडवण्यासाठी त्यांनी फार मोठी मदत त्या 5 वर्षामध्ये केली. आणि म्हणून एवढं मोठं मताधिक्य मला मिळू शकलं असं मी मानतो. हे पूर्ण श्रेय हे अजितदादांचं आहे.